आपण 12th पेपर सेकंड त्यामध्ये एक ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टॉपिक आहे. त्यामध्ये वेगवेगळे बीट आहेत. तर त्यात ॲप्रॉक्सिमेशन एक आर्टिकल आहे. तर त्याचा एक क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे, जो की कॉम्पिटेटिव्ह क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये विचारलेला आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ log 1002 to the base 10 given that log e to the base 10 is equal to 0.4343. हे त्याचे ऑप्शन पण आहेत या ठिकाणी. तर याला सॉल्व करायचं आहे, पण ते सॉल्व करण्याच्या पहिलं आपल्याला अप्रॉक्सिमेशन काय आहे हे बघावं लागेल, ते पहिलं समजून घ्यावं लागेल. तर अप्रॉक्सिमेशन ही जी कन्सेप्ट आहे त्याची प्रॉब्लेम सॉल्व करण्याची एक मेथड आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय असते, तर आपण ए कन्सिडर करतो. ए कोण आहे, तर एक्सचा नियरेस्ट नंबर आहे. एक्सला आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट नाही करू शकत. एक्स म्हणजे गिवन नंबर, तर त्याचा नियरेस्ट नंबर कन्सिडर करायचा ए, जो की कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. त्यानंतर त्या दोघातला डिफरन्स काढायचा, ज्याला आपण एच म्हणतो, एक्स आणि ए मधला. त्यानंतर फंक्शन डिफाईन करायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा फॉर्म्युला आहे, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एच इंटू एफ डॅश ए प्लस एफ ऑफ ए. हा फॉर्म्युला आहे. तर आपण याला एक एक पॉईंट या ठिकाणी क्लिअर करू. सगळ्यात पहिलं आपल्याला हे फाइंड करायचं, लॉग 1002 हे ॲक्च्युअलमध्ये हे एक्स आहे. तर ह्याचा नियरेस्ट नंबर तो आहे 1000. तर एच फाइंड करायचं, एक्स मायनस ए 1002 मायनस 1000 म्हणजे एच इज इक्वल टू +2 येते. फंक्शन डिफाईन करू एफ ऑफ एक्स, तर ते लॉग एक्स टू दी बेस 10 इव्हन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू. फंक्शन आपण डिफाईन केलं, लॉग एक्स टू दी बेस 10. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं, एफ डॅश एक्स लॉग एक्स टू दी बेस ए, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x लॉग ए. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स बाय लॉग 10 येतो. लॉग एक्स टू दी बेस 10चं डेरिव्हेटिव्ह जो आहे चेंज दी बेस करत नाही, डायरेक्ट करतो, 1/x लॉग 10. बेस चेंज करून पण आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. लॉग एक्स टू दी बेस 10 आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲक्च्युली, तुम्हाला ते पण सांगतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू दी बेस ए इज इक्वल टू 1/x लॉग ए. हा फॉर्म्युला मी यूज केला. तर हे एफ डॅश एक्स झालं. पण आता थोडंसं याला सिम्प्लिफाय करतो. हे जे लॉग 10 आहे, तर त्याचा बेस काहीच नाही आहे, म्हणजे तो ई आहे. आणि मग परत ह्याला रूल अप्लाय करतो, 1/, आपल्याकडे आणखीन एक लॉगचा रूल आहे, 1/log b टू दी बेस ए इज इक्वल टू लॉग ए टू दी बेस बी. तर तो रूल जर अप्लाय केला तर हे येते लॉग ई टू दी बेस 10 अपॉन एक्स. पण आता लॉग ई टू दी बेस 10 पण आपल्याकडे आहे 0.4343 अपॉन एक्स. तर हे एफ डॅश एक्स आहे. याच्यामध्ये एक रूल आपण डायरेक्ट वापरलाय, पण आपण लॉग 10 टू दी बेस ई, तर लॉग ए टू दी बेस बी केला अपॉन एक्स. आणि मग आता 0.4343/x झाला. हे सगळं आपण कॅल्क्युलेट करून ठेवलं अगोदर. एक कॅल्क्युलेट केला 1000, त्याचा नियरेस्ट नंबर जे की राऊंड फिगर आहे, एच फाईंड केला, डिफरन्स 2 आहे, फंक्शन डिफाईन केलं, डेरिव्हेटिव्ह काढला, डेरिव्हेटिव्हला सिम्प्लिफाय पण केलं. आता डायरेक्टली आपण ॲप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला यूज करू. तर तो फॉर्म्युला काय, एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एच इंटू एफ डॅश ए प्लस एफ ऑफ ए. हा त्याचा फॉर्म्युला आहे, एच इंटू एफ डॅश ए प्लस एफ ऑफ ए. आपण सगळं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एच, तर एफ डॅश एक्स आपल्याकडे आहे, त्यालाच एफ डॅश ए मध्ये कन्वर्ट करा. इथं ए ठेवलं तर इथं पण ए ठेवायचं, 0.4343 अपॉन ए, 0.4343 अपॉन ए प्लस एफ ऑफ ए, आपल्याकडे एफ ऑफ एक्स आहे, तिथे ए ठेवा, एफ ऑफ ए लॉग ए टू द बेस 10 लॉग ए टू द बेस 10. आता एच म्हणजे 2 आहे, 0.4343 अपॉन 1000 प्लस लॉग 1000 टू द बेस 10. आता हे आपण डायरेक्ट पण कॅल्क्युलेट करू शकतो, लॉग 1000 टू द बेस 10
10चं क्यूब आहे 1000, त्यामुळे ते 3 होत आहे. 1000 म्हणजे 10 क्यूब आहे, आणि हे 2 ने मल्टिप्लाय करतो आणि हे 3 झिरो कॅन्सल करतो, तर ते पॉईंट हे 3 झिरो कॅन्सल करून वरती 3 झिरो ॲड करू, 0 0 0, आणि 2 ने याला मल्टिप्लाय करू, तर ते येते 8686. म्हणजे फायनल आन्सर काय आलं, 3.0008686, 3.0008686. ऑप्शन बघा, हे बी ऑप्शन. अशा प्रकारे अप्रॉक्सिमेशनचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. फक्त या प्रॉब्लेमसाठी आपल्याला काय आवश्यक आहे, त्या अप्रॉक्सिमेशनचे स्टेप माहीत पाहिजेत. अप्रॉक्सिमेशन कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ते एक कन्सिडर करा, त्यानंतर मग एच फाईन करा, फंक्शन डिफाईन करा, डेरिव्हेटिव्ह काढा, आणि ॲक्च्युअलमध्ये अप्रॉक्सिमेशनचा जो फॉर्म्युला आहे तर तो आपल्याला माहीत पाहिजे, जसं की आपण इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. बाकी मग ह्याच्यामध्ये काय अवघड नाही, हे इम्पॉर्टंट आहे. मग इथं कुठलं पण फंक्शन येऊ शकतं, लॉग येईल, एक्सपोनेन्शियल येईल, कुठलं पण येऊ शकतं. या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे.